गर्भवतीने विधायक मनोवस्था ठेवून उदात्त चिंतन करून प्रसूतीच्या क्षणाची वाट पाहावी हे गाथेत म्हटले आहे. अशा प्रकारे गर्भवती स्त्रीचा गर्भधारणा ते प्रसूती हा प्रवास आनंदमय व्हावा आणि बाळाच्या जन्माचा दिवस सणासारखा साजरा व्हावा ही धर्माची भूमिका समाजव्यवस्थेला प्रसन्न आणि निकोप बनविणारी आहे. प्रसूतीचा काळ हा मोठ्या शारीरिक वेदना देणारा असतो, पण त्या वेदनांमधूनच सृष्टीच्या प्रांगणामध्ये सुखाचा उत्सव साजरा होणार असतो. गर्भावस्था ते प्रसूतीपर्यंतचा प्रवास विधायक होण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी गर्भवतीची काळजी घ्यावी, घरात व बाहेर प्रसन्न वातावरण ठेवावे याचे भान शिवधर्माने दिले आहे. प्रत्येक क्षणी आनंदात राहावे, विचार आणि चिंतन उच्च आदर्शांचे, नैतिक मूल्यांचे असायला हवे. अशा प्रकारे जगण्यामध्ये विधायकता निर्माण होते. ऋतुप्राप्ती निसर्गाने स्त्रीला दिलेले लावण्यशाली वरदान. मुलीला ज्यावेळी पहिल्यांदा ऋतुप्राप्ती होते म्हणजेच मासिक पाळीचा अनुभव येतो, तो दिवस त्या कुटुंबाने आनंदाने साजरा करावा असे शिवधर्म गाथेत म्हटले आहे. हा काळ अशुभ वा अप्रिय मानू नये असेही सांगितले आहे. ऋतुप्राप्ती होणे ही पूर्णतया नैसर्गिक गोष्ट आहे. जुन्या परंपरेने या घटनेकडे दूषित नजरेने पाहिलेले आहे. स्त्री अपवित्र झाली, विटाळली असे म्हणून तिला ऋतुकाळात अस्पृश्य मानले जाते. या काळात तिला वेगवेगळे ठेवून तिचे मनुष्यत्व नाकारण्याचे निंदकृत्य समाजात केले जाते. हा पारंपरिक विचार शिवधर्माने नाकारला आहे. ऋतुप्राप्तीची घटना मुलीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविणारी आहे. याबाबत गाथेत म्हटले आहे, ती तिच्या स्त्रीत्वाची आणि मातृत्वाची कसोटी असते. हे निसर्गाने तिला दिलेले लावण्यशाली वरदान असते, एक पवित्र जबाबदारी असते. अशा प्रकारे ऋतुप्राप्तीचा शिवधर्माने सन्मान केला आहे. ऋतुप्राप्त मुलीचा सत्कार घरी किंवा मुलगी जेथे शिकत असेल त्या गावी तिच्या मैत्रिणी किंवा नातेवाईक महिलांनी करावा असेही गाथेत म्हटले आहे. जेव्हा मुलीला ऋतुप्राप्ती होते तेव्हा ती घाबरते. अचानक आलेला हा अनुभव काही वेळा मानसिक धक्का देणाराही असू शकतो. ऋतुप्राप्तीचा काळ जवळ आल्यानंतर आई, शिक्षिका वगैरेंनी या मुलींना या संदर्भात शास्त्रीय माहिती द्यावी असे म्हटले आहे. खरे तर हा इतका महत्त्वपूर्ण आनंदाचा क्षण आहे, पण अज्ञानामुळे या घटनेकडे पाहण्याची दृष्टी डागाळलेली आहे. ऋतुप्राप्तीच्या काळात जर मुलीला आपलेपणाची वागणूक मिळाली नाही, उदाहरणार्थ इथे बसू नका, तुझा बिछाना इथे नको, वेगळ्या ताटात जेव, याला स्पर्श करू नको, तिकडे जा वगैरेंमुळे तर त्या मुलीमध्ये न्यूनगंड आणि ऋतुप्राप्तीबद्दल द्वेष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलीला आपल्यासोबत घडलेली ही बाब किळसवाणी व अपवित्र वाटायला लागते. उदासपणा व निराशा यांनी मुलीच्या मनाचा ताबा घेतला जातो. तेव्हा अशा प्रसंगी मुलीला मोठ्या आधाराची गरज असते. मुलीला यौवनाची आणि मातृत्वाची वाट खुली करणारा ऋतुप्राप्तीचा क्षण मुलीने मनमुराद अनुभवावा आणि हसत खेळत राहावे अशी शिवधर्माची भूमिका आहे. इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट सूचित केली आहे, ती म्हणजे ऋतुप्राप्ती झाली म्हणजे मुलगी मातृत्वाला सज्ज झाली, लग्नासाठी योग्य झाली असे नाही, तर ती आता शारीरिक व मानसिक पूर्णतेकडे जाण्याची सुरुवात झालेली आहे. हा ऋतुप्राप्तीचा क्षण मुलीसाठी नव्या शारीरिक आणि मानसिक अनुभवांनी भरलेला असतो. मुलीच्या आयुष्यातील या उत्सुकतेच्या प्रसंगी तिचा सत्कार व सन्मान करण्याची शिवधर्माची संकल्पना म्हणजे मातृत्वाच्या जीवनप्रवासाला दिलेल्या सदिच्छा आहेत. ऋतुप्राप्ती ही घटना हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर असते. निसर्गाने स्त्रियांना बहाल केलेली विशेष अशी देणगी म्हणजे ऋतुप्राप्ती आहे. मुलींनी प्रसन्न चित्ताने या निसर्गधर्माचे स्वागत करायला हवे. मुलगा आणि मुलगी यांना शरीरज्ञान संस्कार द्यावेत. मुलगा आणि मुलगी यांना शाळेतून औपचारिक शिक्षण तर परिसर व बाह्य सृष्टीतून अनौपचारिकरित्या ज्ञान मिळते. मुलामुलींना वाढत्या वयात स्वतःच्या शरीराचे शास्त्रीय ज्ञान होणे आवश्यक असते. अन्यथा शारीरिक बदलांमुळे होणारी मानसिक आंदोलने त्या मुलाला किंवा मुलीला गोंधळात टाकणारी व काही वेळा विघातकही ठरू शकतात. म्हणून शिवधर्म शरीरज्ञान संस्कार समाजापुढे ठेवून नव्या काळाची गरज पूर्ण करतो. मुलांना आणि मुलींना वयाची सामान्यतः 13 ते 14 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जननेंद्रियांसह सर्व अवयवांची शास्त्रीय माहिती, अवयवांचे स्वरूप, त्यांची स्वच्छता कशी ठेवावी वगैरे माहिती द्यावे असे शिवधर्म सांगतो. हा संस्कार ठराविक वेळेतच नव्हे तर अनेक दिवस किंवा काही वर्षे चालणारा आहे. याबाबत म्हटले आहे, हा संस्कार म्हणजे महत्त्वाचे असे शिक्षण होय. ते शिक्षण स्वतंत्रपणे फक्त मुलांना किंवा स्वतंत्रपणे फक्त मुलींना अशा पद्धतीने देण्यात यावे. हे शिक्षण शिक्षक, समाजशास्त्रज्ञ, डॉक्टर इत्यादी वर्गातील व्यक्तींनी द्यावे. सामान्यतः महिलांनी द्यावे, सामान्यतः मुलांना पुरुषांनी. अशा प्रकारे अत्यावश्यक असणारे हे ज्ञान संयमाने, गांभीर्याने, तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने द्यावे असेही गाथेत सांगितले आहे. शरीराचे ज्ञान आज काळाची गरज आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मुलामुलींना काही वेळा खोटी व अनिष्ट माहिती मिळून नुकसान होण्याची शक्यता असते. लग्नापूर्वी तरी हे ज्ञान मुलामुलींना मिळणे खूप गरजेचे आहे.
मुलांना स्त्रीदेहाची आणि मुलींना पुरुष देहाची माहिती होणे हे देखील जरुरीचे आहे. पण ही बाब कोणत्याही प्रकारे असभ्य, अश्लील वा उत्तेजित असू नये. जिज्ञासा पूर्ण करणारी असावी असे सांगितले आहे. भावी आयुष्यात स्त्री-पुरुषांसंबंधात एकमेकांबद्दल आदर निर्माण होऊन एकमेकांच्या सहवासात आनंद देण्याघेण्याची प्रक्रिया होण्यासाठी अशा प्रकारचा संस्कार होणे गरजेचे मानले आहे. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. निसर्गाने विविध प्रकारच्या समायोजनासाठी, कार्यस्फूर्तीसाठी घडविलेल्या मानवी देहाचा सन्मान होणे आवश्यक आहे. गाथेत म्हटले आहे, मानवी शरीरातील प्रत्येक अवयव उपयुक्त तर आहेच, पण तो अभिमानास्पदही आहे. तो निसर्गाने मानवाला दिलेला पवित्र ठेवा आहे, आनंदाचे भांडार आहे. त्याचा तिरस्कार वा अपमान तर करायचा नाहीच, पण यथार्थ गौरव करायचा आहे, ही वृत्ती हवी. त्याच्याविषयी अज्ञान बाळगणे हा तर निसर्गाविरुद्धचा आणि स्वतःविरुद्धचाही गुन्हा ठरतो. म्हणून त्याचे ज्ञान मिळवणे हे आपले आनंददायक कर्तव्य होय. मानवी शरीर, मग ते पुरुषाचे असो की स्त्रीचे, ती निसर्गाची अप्रतिम कलाकृती आहे. त्या कलाकृतीला जाणणे हे सर्वार्थाने आनंददायक कर्तव्य आहे. मानवी देह अपवित्र मानणे, सुखाच्या मार्गाचा अडथळा मानणे, अशा गोष्टी समाज मनावर अनेक प्रकारे बिंबवल्या गेल्या आहेत. शिवधर्म मात्र अशी भूमिका घेत नाही. भारतीय समाजाला एक नवा संस्कार देऊन धर्माच्या क्षेत्रात शरीरज्ञानाला महत्त्वाचे स्थान देण्याचे प्रगतिक काम शिवधर्माने केले आहे. शाळा प्रवेश, क्रीडा, कला व मरणोत्तर संस्काराबाबत मुलगा आणि मुलगी यांना समान रूपाने शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी भूमिका शिवधर्माने शाळा प्रवेश संस्कारामधून घेतली आहे. कला व क्रीडा या मानवी जीवनाला आनंद प्रदान करण्याबरोबरच व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला आवश्यक आहेत. स्त्री आणि पुरुष यांना कलेचे आणि क्रीडेचे छंद जोपासण्याचा आग्रह शिवधर्म करतो. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी मृत्यू हा येतोच, हा निसर्ग नियम आहे. मरणोत्तर संस्काराबाबत शिवधर्माने ऐच्छिक स्वातंत्र्याची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये अवयवदान किंवा देहदान करणे, पार्थिव देहाचे दहन करणे, पार्थिव देहाचे दफन करणे अशा कोणत्याही पर्यायाचा कुटुंबातील व्यक्ती इच्छेनुसार अवलंब करू शकतात. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे पार्थिवाला दहन केले जाते किंवा मरणोत्तर क्रिया केली जाते अशा ठिकाणी म्हणजे स्मशानात स्त्रियांना जाण्याची बहुधा अलिखित बंदी असते. शिवधर्माने मात्र अशा पारंपरिक धार्मिक बंधनांना झुगारून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे सर्व प्रकारचे मरणोत्तर संस्कारामध्ये सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे. गाथेत म्हटले आहे, चितेला अग्नी देण्याचे कार्य मृत व्यक्तीच्या पुत्रांप्रमाणेच कन्याही करू शकतात. पुढे म्हटले आहे, मृत व्यक्तीच्या दफनस्थानी स्मशानात पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही जाण्याचा अधिकार आहे. या माध्यमातून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री-पुरुष समानता रुजविण्याचा शिवधर्माचा हा प्रयत्न पथदर्शक आहे. आपकमाई व समाजऋण जाणीव संस्कार. आपकमाई संस्कार आणि समाजऋण जाणीव संस्कार हे दोन संस्कार म्हणजे शिवधर्माने भारतीय समाजाला दिलेले नवे विधायक कार्यक्रम आहेत. आयुष्यामध्ये आपण केलेली पहिली कमाई खूप आनंददायी मिळकत असते. पहिल्या कमाईचा काही भाग स्वतःसाठी ठेवून काही भाग कृतज्ञतापूर्वक आपल्या आईवडिलांना देण्याचा हा आपकमाईचा संस्कार आहे. मुलाने किंवा मुलीने आईवडिलांना उद्देशून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा संस्कारही मानवी जीवनाला उन्नत करणारा आहे. मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची झाल्यावर समाजऋण जाणीव संस्कार आयोजित करावा असे शिवधर्माने म्हटले आहे. ज्या समाजाने आपल्यावर संस्कार केले, पोषक वातावरण पुरवले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा संस्कार खूप आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी या दोघांनी समाजाने केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपावी अशी शिवधर्माने तरुणांकडून अपेक्षा व्यक्त केली आहे. स्त्रियांना बांगड्या वगैरेंच्या बाबतीत विकल्प. 12 जानेवारी 2014 रोजी शिवधर्म पीठावरून शिवधर्माची भूमिका स्पष्ट करताना डॉ. साळुंखे म्हणतात, बांगड्या, मंगळसूत्र, कुंकू यांसारख्या गोष्टींच्या बाबतीत विकल्प ठेवण्यात आला आहे हे आपण जाणतोच. काही जणांना असे वाटतं की असा विकल्प न ठेवता कोणती तरी एकच गोष्ट ठामपणाने सांगावी. बांगड्या वापराव्यात असं तरी सांगावं, नाहीतर बांगड्या वापरू नयेत असं तरी सांगावं. म्हणजे शिवधर्मानं याबाबतीत काहीतरी ठोस भूमिका घ्यावी. आम्हाला असं वाटतं की अशा बाबतीत ठोस नियम करण्याचा प्रयत्न व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करणारा आहे. आपल्या समाजातील बहुसंख्य स्त्रिया बांगड्या वापरतात आणि हा आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीमधून आपल्यापर्यंत आलेला वारसा आहे. त्यामुळं त्या वारशापासून महिलांना तोडण्याचा प्रयत्न करणं हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सैद्धांतिक वा व्यावहारिक अशा कोणत्याही दृष्टीनं योग्य ठरणार नाही. या उलट आधुनिक काळात आपल्या मुली विविध क्षेत्रातून कर्तृत्वाची मोठी झेप घेत आहेत.
परंपरागत स्वरूपाच्या कार्यक्षेत्रांपेक्षा कितीतरी वेगळ्या क्षेत्रातून त्या आपली कर्तबगारी गाजवत आहेत. अशावेळी बांगड्या वापरल्याच पाहिजेत असा आग्रह धरणं हे त्यांच्या विकासाच्या आड येण्यासारखं आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या विवेकानुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिला पाहिजे. विधवा पुनर्विवाहासारख्या मुद्द्यांना विकल्प नाही. वरील भाषणातच डॉ. साळुंखे यांनी विकल्पाच्या बाबतीतील आपली भूमिका नेमकेपणाने स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी एकाधिकारशाही निर्माण करणं हे शिवधर्माचं स्वरूप नाही. याचा अर्थ असा नाही की शिवधर्म कोणत्याच मुद्द्यावर ठोस भूमिका घेत नाही. जिथे शोषण, अन्याय, विषमता यांसारख्या घटकांचा प्रश्न उभा राहतो तिथे शिवधर्माची भूमिका अतिशय निर्णायक रीतीनं ठोस आहे. उदाहरणार्थ, विधवा पुनर्विवाहाला संमती द्यायची की नाही या मुद्द्यावर शिवधर्मानं विकल्प ठेवलेला नाही. तिथं विधवेला आपल्या इच्छेनुसार पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे हे ठोस स्वरूपात सांगितलं आहे. बांगड्या वापरणं वा न वापरणं ही गोष्ट विधवा पुनर्विवाहाच्या तुलनेत अतिशय कमी महत्त्वाची आहे असं शिवधर्माला वाटतं. म्हणून आपल्याला कोणत्या मुद्द्यावर परिवर्तनाचा आग्रह धरायचा आणि कोणत्या मुद्द्यावर तो धरायचा नाही हे विवेचकपूर्वक ठरणं आवश्यक आहे. समाजव्यवस्था निकोप आणि सक्षम बनवताना कशाला अग्रक्रम द्यायला हवेत आणि याचा एक आदर्श नमुना म्हणजे उपरोक्त भूमिका आहे. वास्तव प्रश्नांना भिडणे महत्त्वाचे आहे. दिसण्यापेक्षा असण्याला अधिक महत्त्व असते. स्त्रियांच्या प्रश्नांचा अशा प्रकारे सखोल विचार होणे गरजेचे आहे. शिवधर्माने तो अधिक अग्रक्रमाने केला आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात काही घटना घडत असतात, काही महत्त्वाचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगी भावनाशून्य व कोरडे न राहता आनंदोत्सव साजरा करावा अशी शिवधर्माची भूमिका आहे. एकीकडे पारंपरिक कर्मकांडाला नकार देत असतानाच दुसरीकडे जॉबमध्ये शोषण, विषमता नाही अशा सांस्कृतिक घटकांचा स्वीकार शिवधर्म करतो. म्हणूनच ओवाळण्याची कृती, राखी बांधण्याची कृती वर्ज्य करू नये, परंतु त्यामध्ये कर्मकांडांचा कडवेपणा येऊ नये असेही शिवधर्म सांगतो. गाथेत म्हटले आहे, उदाहरणार्थ, ओवाळताना दिवा विझला तर ते अशुभ न मानता ती साधी नैसर्गिक घटना घडली असे मानून पुन्हा प्रसन्नतेने ज्योत पेटवावी. डावीकडून उजवीकडे ओवाळले पाहिजे, इतक्या वेळा ओवाळले पाहिजे, विधवेने ओवाळता कामा नये इत्यादी प्रकारची बंधने धुडकावून लावावीत. पुरुषालाच ओवाळले पाहिजे, स्त्रीला ओवाळता कामा नये अथवा ओवाळू नये अशी मर्यादाही घालू नये. माणसाच्या मनातील भावना व्यक्त करण्याची एक प्रसन्न कृती मानून संस्कारांच्या माध्यमातून निकोप वातावरण निर्मितीसाठी शिवधर्म विकल्प देतो. पुढे म्हटले आहे, भावाने बहिणीला, पतीने पत्नीला अशा विशेष प्रसंगी ओवाळल्यास समाजात समता व समानता प्रदर्शित होऊन वाढीस लागते. या विविध प्रकारच्या प्रसंगांमध्ये कोणत्याही प्रकारे स्त्रियांना दुर्लक्षित न करता त्यांना योग्य प्रकारे महत्त्व दिल्याचे दिसते. अशा समारंभांमध्ये पुरुषांइतकेच बरोबरीने स्थान स्त्रियांना देऊन शिवधर्माने स्त्रियांच्या अस्तित्वाचा गौरव केला आहे. या संस्कारांमधून उदात्त मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची रुजवणूक होण्यास मदत होईल. सण आणि उत्सव यांमध्ये स्त्रीचित्रण. भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलेले विविध सण व उत्सव शिवधर्माने स्वीकारले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सणांविषयी पारंपरिक मांडणी घालून ते सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची पद्धत स्वीकारली आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे शोषण, विषमता, अन्यायी भूमिका आहे असे सण स्वीकारलेले नाहीत. प्राचीन वारसा जपत असतानाच त्यामध्ये अनिष्ट घटक बाजूला काढून सणांविषयी योग्य पर्याय दिलेले आहेत. एवढेच नव्हे तर अशा प्रकारे सण साजरे करणे वा न करणे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे. या सणांमधून केलेले स्त्रीचित्रण नवी दृष्टी देणारे आहे. गुढीपाडवा. गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी महाराष्ट्रासह विविध राज्यात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गुढीविषयी गाथा म्हणते, गुढीसाठी स्त्रियांची वस्त्रे वापरणे हा स्त्रियांचा अनादर असण्यापेक्षा मातृसत्ताक अशा स्त्रीसत्ताक समाजपद्धतीमध्ये स्त्रियांना जे प्राधान्य दिले जात आहे त्याचे द्योतक असण्याची शक्यता आहे. गुढीच्या टोकावर पालथे ठेवले जाणारे भांडे हे राणीच्या मस्तकावर ठेवल्या जाणाऱ्या मुकुटाचे प्रतीक असू शकते. गुढीकडे पाहण्याचा पूर्वापार दृष्टिकोन नाकारून मूळ इतिहास समोर ठेवण्याचा शिवधर्माचा प्रयत्न आहे. गुढीची पूजा पार्वतीशी संबंधित आहे, त्यामुळे शिवधर्म गुढीकडे आदराच्या भूमिकेने पाहतो. वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला स्त्रिया करत असलेल्या वटसावित्रीच्या सणाविषयी गाथेत म्हटले आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यास पतीला दीर्घायुष्य मिळते आणि अशी पूजा केली नाही तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. ही समजूत पूर्णपणे अज्ञानावर आधारलेली आहे. सृष्टीतील कार्यकारणभाव न समजल्यामुळे अशा अज्ञानमूलक कृती होतात.
पुढे म्हटले आहे, स्त्रियांनी आपली मने निर्भय बनवून या रूढीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. तसेच हा सण सध्याच्या स्थितीत ज्या पद्धतीने साजरा केला जातो त्या पद्धतीने येथून पुढे साजरा करू नये. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेऊन शिवधर्माने वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. पारंपरिक सण उत्सवांच्या माध्यमातून स्त्रियांना अशा रूढींमध्ये अडकवून ठेवून गुलाम बनविले गेले होते. अशावेळी निर्भय मनाने अनिष्ट प्रथांमधून बाहेर पडण्याचे शिवधर्माचे आवाहन क्रांतिकारक आहे. शिवधर्म एवढेच करून थांबत नाही. हा सण कसा साजरा करावा याचे विवेचन करताना गाथेत म्हटले आहे, सध्या हा सण फक्त स्त्रिया साजरा करतात. नव्या स्वरूपात तो पती आणि पत्नी या दोघांनीही साजरा करावा. शक्य असल्यास कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर तो फक्त वडाच्या झाडापुरता मर्यादित ठेवू नये. हा सण निसर्गोत्सव म्हणून साजरा करावा. हा सण साजरा करताना पती आणि पत्नी यांनी एकमेकांना सुखदुःखात साथ देण्याचा निर्धार आणि आनंदमय सहजीवनाचा संकल्प नव्याने व्यक्त करावा, असेही गाथेत म्हटले आहे. अशा प्रकारे या सणाकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी शिवधर्म देतो. स्त्री पुरुषांच्या आनंदमय सहजीवनाला नवा आशय प्रदान करतो. तसेच हा दृष्टिकोन मानवी जीवनात निसर्गाचे असणारे महत्त्व स्वीकारणारा, निसर्गाचा आदर्श करणारा, मानवी जीवनातील त्याचे स्थान स्पष्ट करणारा आहे. रक्षाबंधन. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा म्हणतात. हा सण उत्तर भारतात आणि आता महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. याविषयी गाथेमध्ये म्हटले आहे, आपल्या समाजात स्त्रिया दुर्बल मानल्या जात असत. त्यामुळे भावाने बहिणीचे रक्षण करावे ही कर्तव्य भावना नव्याने पक्की होण्यासाठी हा सण साजरा केला जातो. अशी एक परंपरागत भावना आपल्या समाजात रूढ आहे. शिवधर्म मानणाऱ्या लोकांनी यापेक्षा वेगळ्या भावनेने हा सण साजरा करणे अपेक्षित आहे. पारंपरिक दृष्टिकोन बदलून हा सण वेगळ्या रूपात करण्याची दिशा शिवधर्माने दिली आहे. बंधन म्हणजे गुलामी असा अर्थ न घेता भावानेच बहिणीचे रक्षण केले पाहिजे हा जुना विचार बदलणे आवश्यक आहे. हे गाथेचे स्पष्टीकरण स्वागतार्थ आहे. रक्षाबंधनाच्या सणाच्या नव्या आशयाविषयी गाथा म्हणते, हा सण साजरा करताना बहिणीने जशी भावाला राखी बांधली तशीच भावाने बहिणीला राखी बांधल्यास दोघांच्या नात्याचे दृढीकरण एकतर्फा न राहता दुतर्फा होईल. त्याच पद्धतीने बहिणीने भावाला ओवाळण्याबरोबरच भावाने बहिणीला ओवाळणे वगैरे सारखे नवे उपक्रम सुरू करणे शक्य आहे. बहीण बहिणींनी एकमेकांना तसेच भावाभावांनी एकमेकांना राखी बांधण्याचा उपक्रम करता येईल. हा उपक्रम बंधुत्वाची नवी दृष्टी देणारा आहे. स्त्रियांचा सन्मान करणे व भावा बहिणीच्या नात्याला दृढ करण्याचा नवा पैलू गाथेमधून पुढे आणलेला आहे. नवी व्यवस्था उभी करताना सुचलेले पर्याय व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत योग्य आहेत. घटस्थापना. घटस्थापना हा सण सर्जनशीलतेचे प्रतीक म्हणून साजरा करावा असे सांगताना गाथेत म्हटले आहे, भूमीला माता आणि मातेला भूमी मानण्याची घटना हा त्याचाच एक भाग होय. शिवाय शेतीचा शोध स्त्रियांनी लावला असेच या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यामुळे हा उत्सव कृषी संस्कृतीचे नेमके दर्शन घडवणारा आहे. तसेच स्त्रियांनी शेतीचा शोध ज्या क्षणी लावला त्या क्षणाचे दरवर्षी आनंददायक स्मरण करण्याचाही आशय घटस्थापनेतून व्यक्त होतो. या दिवशी शेतकरी आपल्या धान्याचे बीजारोपण घटामध्ये करतो. कृषी संस्कृतीच्या सर्जनाचा आविष्कार म्हणजे घटस्थापना होय. या प्रसंगी शेतकरी व स्त्रियांचा आदर करण्याचे उपक्रमही आयोजित करावेत, अशा शिवधर्माची भूमिका आहे. नवरात्र. नवरात्र म्हणजे पार्वती अर्थात दुर्गादेवीच्या स्मरणाचा 9 दिवसांचा उत्सव असतो. महिला वेगवेगळ्या पद्धतीने देवीची उपासना करण्यासाठी उपवास करतात. हा जो 9 दिवसांचा सण साजरा केला जातो तो नव्या पद्धतीने साजरा करण्याचा पर्याय गाथेत दिला आहे. उपक्रम सुचवताना म्हटले आहे, नवरात्र 9 दिवस साजरे करण्याऐवजी 1, 3 वा 5 दिवस साजरे करण्याचा पर्यायही स्वीकारता येईल. या काळात निवृत्तीपासून सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत आणि त्यानंतरच्या काळातील विशेष कार्य करणाऱ्या स्त्रियांमध्ये आपले प्रेरणास्थान बनविलेल्या विविध स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे उपक्रमही आयोजित करावेत. शिवधर्म गाथेने दिलेले हे पर्याय समाजाच्या दृष्टीने अत्यंत मार्गदर्शक असे आहेत. अज्ञानाच्या पायी उपवास वगैरे करून स्त्रियांच्या आरोग्याची खूप मोठी हानी होते. कर्मकांड वगैरे करून 9 दिवस वेळ आणि पैसा यांचीही हानी होते. त्यामुळे नवरात्राचा उत्सव कमी दिवसातही साजरा करणे संयुक्तिक वाटते. या काळामध्ये प्रबोधन व्हावे ही भूमिका अत्यावश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, विज्ञाननिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. घराची मोठी जबाबदारी स्त्री स्वीकारत असते. त्यामुळे एकीकडे आरोग्य आणि दुसरीकडे प्रबोधन या दोन्ही बाबी स्त्रियांसाठी नवी ऊर्जा देणाऱ्या ठरतील. दिवाळी. निवृत्तीपूजन. अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजन म्हणजे निवृत्तीपूजन आहे असे सांगून लक्ष्मी म्हणजे धनसंपदा, वैभव, समृद्धी असा अर्थ गाथेत दिला आहे. याविषयी पुढे म्हटले आहे, आज लक्ष्मी ज्या
समृद्धीचे प्रतीक मानली जाते, त्या समृद्धीची खरी अर्थाने निर्मिती करण्याचे महान कार्य प्राचीन काळात बहुजन समाजातील अतिशय श्रेष्ठ अशा निवृत्ती नावाच्या स्त्रीने केलं होतं. यज्ञ यागासारख्या चाकोरीबद्ध कर्मकांडांचा अंगीकार करण्याऐवजी तिने समाजरचनेत सर्व प्रकारच्या नवनिर्मितीच्या संकल्पना कार्यान्वित करण्याचे काम केले होते. गाथेत पुढे म्हटले आहे, निवृत्तीचे आपल्या सांस्कृतिक जीवनातील हे अतिशय उदात्त स्थान पाहता आपण या दिवशी निवृत्तीच्या गौरवाचा उत्सव साजरा करावा. निवृत्ती पूजनाच्या रूपाने बहुजनांचा सांस्कृतिक वारसा पुढे आणण्याला आला आहे. भाऊबीज. कार्तिक शुक्ल द्वितीयेला म्हणजे दिवाळीच्या सणातील शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. भावाला ओवाळताना बहीण म्हणते, इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ. बहीण भाऊ यांच्यातील ऋणानुबंध घट्ट करणारा हा सण आहे. गाथेत म्हटले आहे, जिव्हाळ्याची ही जपणूक व्यक्त करण्याचे एक वृद्ध प्रतीक म्हणजे भाऊबीज हा सण होय. शिवधर्माची ही भूमिका कौटुंबिक स्थान, जिव्हाळा आणि आपुलकी टिकवणारी आणि कुटुंब व्यवस्थेला समृद्ध बनवणारी आहे. तुळशीचे लग्न विष्णूबरोबर लावू नये. तुळस ही वनस्पती वृंदा या प्राचीन स्त्रीचे प्रतीक मानली गेली आहे. वृंदा ही जालंधराची पत्नी होती. जालंधर हा पराक्रमी, सद्गुणी आणि शीलवान सम्राट होता. त्या दोघांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. वृंदेची पतिनिष्ठा अनुकरणीय होती. जालंधराची तिच्याविषयीची निष्ठाही तशीच आदर्श होती. वृंदेविषयी गाथेत म्हटले आहे, वृंदा ही प्राचीन भारतातील एक अतिशय सद्गुणी, चारित्र्यसंपन्न आणि कर्तबगार स्त्री होती. या देशातील बहुजनांच्या मनामध्ये तिच्याविषयी नितांत आदर आहे. वृंदेचे चारित्र्य आणि कर्तृत्व ही एक अस्सल, विशुद्ध आणि तळपणारी निष्कलंक जीवननिष्ठा होती. ती पतिव्रता, सर्वांगसुंदरी, रमणीय, प्रियभाषिणी आणि शीलवती होती. अशा सदाचारिणी आणि निष्कलंक वृंदेच्या चारित्र्याचे हनन करून तिच्या पतिव्रत्याचा भंग करण्याचे दुष्कृत्य विष्णूने केले. म्हणून विष्णूचा तुळशीबरोबर म्हणजेच वृंदेबरोबर लावला जाणारा विवाह शिवधर्माने नाकारला आहे. वृंदेचे लग्न विष्णूसोबत न लावता जालंधरासोबत लावावे असे गाथेत म्हटले आहे. हा पर्याय समाजात रुजवून वृंदेची होणारी विटंबना थांबवायला हवी. होलिकेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. चार्वाक दर्शनाचा पाया घालणाऱ्या आणि इंद्रासोबत युद्ध करणाऱ्या प्रल्हादाचे चरित्रही पूर्णपणे बदलले गेले. होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसते. प्रल्हाद सुखरूप राहतो, होलिका मात्र जळून मरते अशा कथांना शिवधर्माने नाकारले आहे. याबाबत गाथेत म्हटले आहे, हिरण्यकशिपूने वा होलिकेने त्याला जाळून मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी नाही. होलिकेची पूजा करण्याचा जो उपक्रम तो कृतज्ञतापूर्वक योग्य रीतीने चालू ठेवावा. तुळशीसारखेच होलिकेच्या चारित्र्याचे संदर्भ बदलून चुकीचा इतिहास लिहिण्याचे जे षडयंत्र आहे ते शिवधर्माने उघडे पाडले आहे. होलिकेसारख्या अनेक बहुजन नायिकांच्या चरित्राचे पुनर्लेखन होणे आवश्यक आहे. शिवधर्माने इतिहासाच्या पुनर्मांडणीची एक दिशा दाखविली आहे. समारोप. शिवधर्मामुळे बहुजन समाजाला पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाचे भान आले. 12 ते 13 ऑक्टोबर 2002 रोजी अकोला येथे झालेल्या दुसऱ्या शिवधर्म परिषदेमध्ये डॉ. साळुंखे यांनी संत तुकारामांच्या एका मार्मिक अभंगाचे वर्णन केले होते. तो अभंग असा, शुके नळी केसी, गोवियले पाय, विसरुनी जाय, पक्ष दोन्ही. अर्थ, पोपटाने आपले पाय आधाराच्या नळीमध्ये गुंतवून ठेवले आणि तो आपल्या दोन्ही पंखांना विसरून गेला. हा पोपट एका नळीवर आपले दोन्ही पाय टेकवून बसला आहे. ती नळी हा आपला मोठा आधार आहे असे त्याला वाटते. त्यामुळे तो आपल्या दोन्ही पंखांना विसरून गेला आहे. आपल्या पायांखालची नळी कुणी काढून घेतली तर आपण खाली पडू अशी भीती त्याच्या मनात आहे. खरे पाहता ती नळी त्याच्या पायांचा आधार तर नाहीच, उलट त्यांच्या पायांना गुंतवून ठेवणारी, जखडून ठेवणारी बेडी आहे. तो पोपट त्या बेडीलाच सर्वस्व मानून लागला आहे. आपल्याला पंख आहेत हे विसरल्यामुळे तो आकाशात झेपावण्याचा विचारसुद्धा करणार नाही. अशीच अवस्था बुद्धीचा वापर न करणाऱ्या माणसांची असते. गुलामीच्या बेडीतच त्यांना आनंद वाटत असतो. कुणी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आले तर तो तयार होत नाही. बहुजन समाज हजारो वर्षांपासून या अज्ञानाच्या कर्मकांडाच्या बेडीतून सुटण्यासाठी धडपडत आहे. पण ज्यांना आपल्या अस्तित्वाचे भानच आलेले नाही त्यांना या गुलामीतून सुटण्याचा मार्गच दिसत नाही. स्त्रियांची अवस्थासुद्धा यापेक्षा वेगळी नाही. माणसामध्ये माणूस असणारा स्त्री हा घटकही धार्मिक रूढींमुळे पिचलेला आहे. तुकारामांनी अगदी हुबेहूब वर्णन केल्याप्रमाणेच बहुजन समाजाची व स्त्रियांची स्थिती आहे. 12 जानेवारी 2005 रोजी शिवधर्म प्रकटनाच्या दिवशी सिंदखेड राजा येथील शिवधर्म पीठावरून शिवधर्माची मांडणी करताना डॉ. साळुंखे यांनी तुकारामांचा उपरोक्त अभंग उद्धृत केला होता.
या अभंगाला जोडून सद्यस्थितीत मार्गदर्शक ठरेल असे पुढील कडवे डॉक्टर साळुंखे यांनी लिहिले आहे. आले पक्षभान सोडिली नळिका, जिजाऊ प्रेरिका झेपावण्या. अर्थ: पंखांचे भान आल्यामुळे पोपटाने नळीचा आधार सोडून दिला. आता झेप घेण्यासाठी जिजाऊ या प्रेरिका आहेत. आपल्या देशातील विषमतावादी धर्मग्रंथ, भ्रामक कर्मकांड, अज्ञानावर आधारित व्रतवैकल्य या बाबी त्या नळीसारख्या आहेत. या सगळ्या गोष्टींना तथाकथित धर्माचा आधार मानल्यामुळे बहुजन समाज स्वातंत्र्याच्या मुक्त आकाशात झेपावणाऱ्या पंखांना विसरून गेला होता. शिवधर्मामुळे जिजाऊंची प्रेरणा घेऊन बहुजन समाजाचे प्रतीक असलेला हा पक्षी आता मात्र नळी काढल्यामुळे खाली पडणार नाही. तो आपले पंख विसरला होता. त्या प्रतिभेच्या पंखांचे भान त्याला आले आहे. त्यामुळे तो स्वातंत्र्याच्या मुक्त आकाशात झेपावणार आहे. पारलौकिक कल्पना, कर्मकांडे, रूढी परंपरा, व्रतवैकल्य वगैरे बाबी जीवनाचा खरा आधार नाहीत. आपले स्वतःचे विशुद्ध आचरण हाच सुखी जीवनाचा आधार आहे. महामानवांचा वारसा जपणाऱ्या शिवधर्माने बहुजनांना पुन्हा एकदा त्यांचे अस्तित्वाचे भान देऊन त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. पुरुष आणि स्त्रियांचा समन्यायी विचार. भारतीय स्त्रीला धर्माच्या माध्यमातून पुरुषांच्या तुलनेत नेहमीच गौण मानण्यात आले. धर्मग्रंथातून मोजक्या लोकांच्या फायद्याचे नियम तयार केले गेले. भारतीय समाजाला कर्मकांडांच्या जंजाळात गुंतवून ज्ञानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. धर्माच्या नावाखाली रूढी परंपरांनी स्त्रियांना वर्षानुवर्ष गुलाम ठेवले. एवढेच नाही तर अतिशय सन्मानाने त्या परंपरा पुढे चालू ठेवण्यात स्त्रियांचाच वापर केला गेला. उच्चवर्णीय स्त्रिया असोत किंवा शूद्रातिशूद्र स्त्रिया असोत, वैदिक धर्मशास्त्रांनी स्त्रियांना शूद्र मानण्यात मात्र कोणताही भेदभाव केला नाही. याविरुद्ध दुसऱ्या बाजूने चार्वाक, महावीर, बुद्ध ते आधुनिक काळात फुले शाहू आंबेडकर यांनी स्त्रियांना समतेची आणि न्यायाची वागणूक मिळावी यासाठी संघर्ष केला आहे. हाच मानवमुक्तीचा संघर्ष शिवधर्माने पुढे चालू ठेवलेला आहे. समाजात निम्म्या असणाऱ्या स्त्रियांना जर सन्मानाने जीवन जगत मिळत नसेल तर निकोप समाजव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. मुलगी म्हणजे जबाबदारी, मुलगी म्हणजे ओझे अशी विषम मानसिकता समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. याच पार्श्वभूमीवर शिवधर्मगाथेची निर्मिती करताना समताधिष्ठित समाजरचना निर्माण करणारी मांडणी केलेली दिसून येते. जिथे जिथे धर्मशास्त्रांनी स्त्रियांचे वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक हक्क व अधिकार नाकारले होते तिथे तिथे शिवधर्मगाथेच्या मांडणीत स्त्रियांना समान हक्क, संधी व अधिकार देण्याची हमी व्यक्त केलेली आहे. कुमारी, सुवासिनी, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता अशा प्रकारे भेद न करता स्त्री या एकाच रूपात त्यांना गणले आहे. तथापि पुरुषप्रधान संस्कृतीकडून स्त्रीप्रधान संस्कृतीकडे असा प्रवास शिवधर्मगाथेत आढळत नाही. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा विचार करताना पुरुषांच्या स्वातंत्र्यावर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. स्त्री आणि पुरुष दोघांचाही समन्यायी पद्धतीने विचार करून शिवधर्माने वास्तववादी भूमिका घेतलेली आहे. स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात. स्वातंत्र्य ही बाब जबाबदारीची आहे. एका बाजूला स्वतः स्वातंत्र्याचा उपभोग घेणे जसे महत्त्वाचे आहे तसेच दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वावर अतिक्रमण करता कामा नये याचे भान स्त्री आणि पुरुष या दोघांनाही हवे. पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियावर अन्याय केला हे खरे आहे. आता बौद्ध धम्म, शिवधर्म यांसारख्या विचारधारा स्त्रियांना त्यांच्या विकासाला प्रोत्साहन देत आहेत. समाजव्यवस्था समताधिष्ठित बनू पाहत आहे. अशावेळी स्त्रियांनीही पुरुषांच्या सोबतचे व्यवहार संतुलित ठेवायला हवे. दोघांपैकी कोणीही वरचढपणे वागणे तर समाजव्यवस्था आदर्श बनू शकत नाही. पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही आपल्या कुटुंबातील, व्यवसायातील आणि नोकरीच्या ठिकाणी व्यवहार समंजसपणाचे राहतील आणि वातावरण आनंदमय राहील याची जबाबदारी घ्यायला हवी. स्त्रियांचा सन्मान मनुष्यत्व उजळविणारा. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांची प्रतिभा फुलून यावी, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा आणि आनंदाचा उत्सव साजरा व्हावा अशी समाजव्यवस्था शिवधर्माला अपेक्षित आहे. त्यासाठी काही नव्या संस्कारांची निर्मिती केल्याचे दिसते. पण सण आणि उत्सवांचे पारंपरिक स्वरूप न स्वीकारता त्यांना नवा अर्थ दिला आहे. समाजामध्ये जे विषय टाळले जातात, ज्यांच्यावर मोकळेपणाने चर्चा केली जात नाही अशा प्रश्नांना शिवधर्माने वाचा फोडल्याचे दिसून येते. तरुण विधवांचा प्रश्न, अंत्यविधीसाठी स्मशानामध्ये स्त्रियांनी जाण्याचा प्रश्न, तरुण तरुणींना शरीरज्ञान देण्याच्या संदर्भातील प्रश्न, बलात्कारित स्त्रियांचा प्रश्न वगैरे विविध प्रश्नांची संतुलित उत्तरे देऊन समाजाला त्याचे महत्त्व पटवून देण्याची भूमिका शिवधर्म घेतो. स्त्रियांच्या भावविश्वाचा, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्या सुंदर जीवनासाठी सखोल मार्गदर्शन शिवधर्म करताना दिसतो. शिवधर्म गाथेचा समारोप करताना गाथेने शिवधर्माच्या स्वरूपाविषयी म्हटले आहे. शिवधर्माच्या अंगीकारणामुळे आपली जीवनशैली आरपार बदलून जाणार आहे. आपल्या धार्मिक जाणीवा प्रगल्भ होणार आहेत. सत्य इतिहासाचे
आकलन झाल्यामुळे आपले सांस्कृतिक स्वत्व सर्वांगीण फुलून येणार आहे. आपल्या आत असलेले खरेखुरे माणूसपण जागृत, उन्नत आणि विशुद्ध होणार आहे. आपले कौटुंबिक आणि सामाजिक संबंध भेदभावविरहित आणि निकोप होणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रतिभेचा सर्वोच्च विकास करण्याची संधी मिळणार आहे. समाज आणि व्यक्ती त्यांच्या हितांचा समन्वय साधला जाणार आहे. पुरोहितशाहीच्या कचाट्यातून सुटल्यामुळे आपण निरर्थक आणि अज्ञानमूलक कर्मकांडातून मुक्त होणार आहोत. त्यामुळे आपले विनाकारण वाया जाणारे धन वाचणार आहे. स्वाभाविकच आर्थिक विकासाच्या वाटा खुल्या होणार आहेत. आता आपण आपल्या जीवनातील विविध प्रसंग विधायक वृत्तीने साजरे करणार आहोत. त्यासाठी उमदे पर्याय आपल्या हाती आले आहेत. प्रयत्नवादी दृष्टिकोनामुळे आपल्या पुढच्या पिढ्या वेगाने प्रगती करणार आहेत. आपण पुढच्या पिढ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना ज्ञानसंपन्न करणार आहोत. त्यामुळे त्यांच्यामध्ये जीवन यशस्वी रीतीने जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे. आपण परंपरेतील अनिष्ट घटक नाकारणार असलो तरी चांगल्या गोष्टी जपणार आहोत. संस्कृतीच्या पूर्वग्रहाबरोबरचे नाते पूर्वांशाने न तोडता आपल्या जगण्यामध्ये नाविन्य आणि ताजेपणा आणणार आहोत. भूतकाळात ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य खर्ची घातली आहे, त्रास सोसला आहे आणि निर्दोष वारसा दिला आहे, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणार आहोत. शिवधर्म हा आपल्या सर्वांगीण स्वातंत्र्याचा उद्घोष आहे. आपल्या दृष्टीने ते आनंदाचे विशाल भांडार आहे. आता आपल्याला एक नवे विश्व गवसले आहे. आपल्या नजरेसमोर नवीन क्षितिजे आहेत. आपल्या उरात नव्या आकांक्षा आहेत. आपल्या मस्तकात नवी स्वप्ने आहेत. आपल्या काळजात नवी स्पंदने आहेत. हजारो वर्षापासून अनेक महामानवांनी मानवी कल्याणाचे चिंतन केले आहे. आधुनिक काळात शिवधर्माने सदाचार, विवेक अशा गुणांचा गौरव करीत नव्या पद्धतीने धर्मविषयक भूमिका घेतलेली आहे. प्राचीन इतिहासावर चढविलेल्या वैदिक पुटांना बाजूला करून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न शिवधर्माने केला आहे. शिवधर्मगाथेत उपसंहार ज्या शिवधर्म गीताने केला आहे त्यामधील 2 कडव्यात गाथेत म्हटले आहे, निर्मळ स्वभाव, नाही हीनभाव, मायेचा वर्षाव, शिवधर्म. स्वातंत्र्याचे गीत, मैत्रीचे संगीत, शुद्ध नवनीत, शिवधर्म. मानवजातीच्या स्वातंत्र्याची उद्घोषणा करणारी ही भूमिका स्त्रियांच्या व उपेक्षितांच्या जीवनावरील हजारो वर्षांचा कलंक पुसणारी आहे. धर्म हा माणसांच्या साठी असतो. धर्मानेच समाजव्यवस्था बनत असते. धर्मतत्वे जितकी कल्याणकारी तितकी समाजव्यवस्था प्रगतीकडे जात असते. शिवधर्मगाथेच्या एकंदर मांडणीचा अभ्यास करता या मांडणीवर बळी, महावीर, बुद्ध इत्यादी महामानवांच्या विचारांचा आणि भारतीय राज्यघटनेच्या स्वतंत्र, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा प्रभाव असल्याचे जाणवते. धर्माचा मुख्य उद्देश मानवी स्वातंत्र्य, बौद्धिक विवेक, मानसिक आनंद इत्यादी प्रकारचा आहे. हीच भूमिका शिवधर्मगाथेत मांडली गेली आहे. ही कल्याणकारी तत्त्वप्रणाली भारतीय समाजाला निश्चितच निकोप विचारदृष्टी आणि सुलभ आचरण पद्धती देणारी आहे. शिवधर्माने स्त्रियांचा आणि स्त्रीत्वाचा केलेला सन्मान खरोखरच मनुष्यत्वाला उजळविणारा आहे.